हाय, आजपासून 10वीची एक्झाम सुरू होतीये. सो हा व्हिडिओ 10वीची एक्झाम देणाऱ्या प्रत्येक स्टुडंटसाठी आहे, ज्यामध्ये मी तुम्हाला काही बेसिक, सिंपल आणि छोट्याशा टिप्स सांगणार आहे. नंबर 1, सगळ्यांनी हे लक्षात ठेवायचं आहे की ही एक्झाम ही अगदी इतर सगळ्या एक्झाम सारखीच आहे. आजपर्यंत तुम्ही 1ली ते 9वी ज्या काही एक्झाम्स दिल्यात त्याच एक्झाम सारखी ही एक्झाम असणार आहे. फक्त ती थोड्याशा वेगळ्या सेटअपमध्ये घेतली जाते एवढंच. त्यामुळे या एक्झामला वेगळी काहीतरी एक्झाम म्हणून ट्रीट करण्याची अजिबात गरज नाहीये. नंबर 2, या काळात बऱ्याचदा एखाद्या पेपरच्या आधी तुम्हाला टेन्शन येऊ शकतं, थोडीशी भीती वाटू शकते. एखादा विषय जर तुम्हाला कठीण जात असेल तर त्या पेपरच्या आधी थोडंसं टेन्शन येऊ शकतं. अशा वेळी कोणाशी तरी बोला. तुमच्या आईवडिलांशी बोलू शकता किंवा तुमच्या टीचर्सशी बोलू शकता. पण ती भीती, ते टेन्शन मनात ठेवू नका, मनात दाबून ठेवू नका. बऱ्याचदा आपण फक्त बोलल्याने सुद्धा आपल्याला खूप बरं वाटतं आणि कदाचित आयत्या वेळी तुमच्या आई वडिलांकडून किंवा टीचर्सकडून तुम्हाला काही छोट्या छोट्या पण हेल्पफुल टिप्स मिळू शकतील. नंबर 3, आपल्या डोक्यात बऱ्याचदा ह्या पिरियडमध्ये असे काही थॉट्स येतात की जर माझा पेपरच कठीण असेल तर, किंवा मला जर पेपरच्या वेळी काही आठवलंच नाही तर, असे विचार जेव्हा डोक्यात येतात तेव्हा हे लक्षात ठेवायचं की हे सगळे विचार हे फक्त इमॅजिनरी आहेत. याच्यासाठी आपल्याकडे काहीही बेस नाहीये, काहीही एव्हिडन्स नाहीये आणि पेपर कसा येईल हे डायरेक्टली आपल्या कंट्रोलमध्ये नाहीये. त्यामुळे अशा वेळी आपल्या कंट्रोलमध्ये काय गोष्टी आहेत ह्याच्यावर आपल्याला लक्ष केंद्रित करायचंय. सो तुमच्या कंट्रोलमध्ये काय गोष्टी आहेत तर आत्ता आयत्या वेळी तुम्ही जे काही वर्षभर मेहनत केलेली आहे त्याची छान पद्धतीने किंवा इफेक्टिव्हली रिव्हिजन करणं आणि जर तुम्हाला कोणाची हेल्प हवी असेल तर ती हेल्प घेणं. नंबर 4, सगळ्यात महत्वाची गोष्ट, तुम्हाला 10वीच्या परीक्षेत जे काही मार्क मिळणार आहेत, जास्त मार्क किंवा कमी मार्क, ते मार्क फक्त तुमचं पुढचं लाईफ कसं असणार आहे, म्हणजे तुम्हाला तुमच्या आवडीचं कॉलेज मिळेल की नाही, जे हवंय ते कॉलेज किंवा हवी ती ब्रँच मिळेल की नाही हे ठरवणार आहे. पण तुमचे मार्क हे तुम्हाला ऍज अ माणूस म्हणून, ऍज अ पर्सन म्हणून अजिबात डिफाईन करत नाहीत. ओके, सो आतापर्यंत तुम्ही घेतलेल्या मेहनतीवर, तुम्ही केलेल्या अभ्यासावर, स्वतःवर विश्वास ठेवा. या काळामध्ये योग्य, चांगली आणि गरज असेल तेवढी झोप घ्या, खाण्यापिण्याच्या वेळा पाळा, मोबाईलचे डिस्ट्रॅक्शन कमी करण्याचा प्रयत्न करा, थोडासा फिजिकल एक्सरसाइज करता आला तर करा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवा. ऑल द व्हेरी बेस्ट.